नमस्कार. वेळेवर झोपणं, उठणं, दात घासणं, अंघोळ करणं, योग्य प्रकारे जेवण करणं, या खरं तर नेहमीच्याच गोष्टी आहे. पण त्या आपण योग्य पद्धतीने करतोय का? कारण या सगळ्याचा संबंध आपल्या आणि मुलांच्या आरोग्याशी सुद्धा आहे. या महत्त्वाच्या विषयावरच आपण आज गप्पा मारणार आहोत वैद्य अवंती नितसुरे यांच्याशी. त्या एम-डी आयुर्वेद आहेत आणि जीवनशैली, आहार आणि नाडी परीक्षा या विषयांमध्ये त्यांची एक्सपर्टीज आहे. चला तर मग गप्पा मारूयात वैद्य अवंती नितसुरे यांच्याशी. अवंती, तुझं मनापासून स्वागत. आजचा जो विषय आहे तो तसा बऱ्याच वेळेला चिकू-पिकूच्या प्लॅटफॉर्मवरून पण आपण बोललोय. पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्हनी तू हे आज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकू असं मला वाटतंय. अ, आजारी मुलं पडू नयेत असं आपल्याला वाटतं किंवा ती हेल्दी असावीत असंही वाटतं. पण हेल्दी असणं म्हणजे नक्की काय? हे तू कसं डिफाईन करशील? नमस्कार. नक्कीच या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीत मांडायला मलाही आवडतील. तर मुख्यतः हेल्दी असणं किंवा स्वस्थ असणं म्हणजे काय? की कुठलेच रिपोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल आल्या, तर आपण हेल्दी असतो का? म्हणजे चिडचिड आतमध्ये आपल्या चिडचिड असेल, इरिटेशन असेल, रोज पोटच साफ होत नाहीये, भूकच लागत नाहीये, तर आपला दिवस कसा जातो? छान जातो का? अजिबात जात नाही. तर त्यामुळे हेल्दी म्हणजे नक्की काय हे मुळात समजून घेणं गरजेचं आहे आणि बरं. मग ते निकष आपण आपल्या दिनचर्येला किंवा आहाराला लावून बघितले तर आपण जास्त परफेक्ट लाईफस्टाईलकडे पोहोचू शकतो. म्हणजे तर कसं? सकाळी उठल्या उठल्या मला खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, हं. छानपैकी पोट साफ झालंय, पोटामध्ये हलकेपणा आलाय, हं. मग मस्त कडकडून भूक लागली आहे. भूक लागल्यावर छान मनसोक्त जेवण करता आलंय. मग मला ॲसिडिटीच आहे, मग मी हे नाही खाऊ हां. शकत. मग मला वातच आहे, मग मी हे नाही खाऊ शकत. असं असा कुठलाही मनात विचार न येता घरी केलेलं जेवण आपण मनसोक्त छानपैकी निवांत जेवू शकतोय. जेवल्यानंतर कुठलीही सुस्ती, पोटात जडपणा, गॅसेस, घशात जळजळच कसंतरी होतीये, होणं. कसं तरी होणं, हे काहीच नाहीये. तर दिवस कसा जाईल आणि मग रात्री खूप छान झोपही येतेय. दिवसभर तुमच्या कामासाठी सकाळी उठल्यानंतर दिवसभर ती एनर्जी पूर्ण पुरणार आहे. तो स्टॅमिना पूर्ण दिवसाच्या शेवटपर्यंत तीच एनर्जी आपण जर अनुभवू शकलो, तर त्या अवस्थेला आपण स्वस्थ म्हणू शकतो. बरोबर. आयुर्वेदामध्ये व्याख्येतच असं आलंय, की शरीर, मन आणि आत्मा हे जर प्रसन्न असतील, तर त्याला स्वस्थ असं म्हणावं. अगदी हे हे मस्त वाटतं. म्हणजे हे छान पण वाटतं ऐकायला पण, पण हे तपासून बघायला पाहिजे, की शरीर, मन आणि आत्मा. पण आता हे आपण म्हणताना मुलांच्या बाबतीत ते कसं तपासून पाहायचं? मुळात आपण मुलांसाठी आयडॉल्स काय ठेवतोय समोर? म्हणजे मी लहान असताना माझी आजी 5ला उठलेली मी बघितलंय. बरोबर. रात्री लवकर 8-9 पर्यंत सगळे झोपून जायचे हे आपण बघितलं आहे. बरोबर आहे. किंवा जेवणाची वेळ कधीच ह्या लोकांची चुकायची नाही. हो. घड्याळ म्हणजे त्यांच्या सवयीनुसार आपण आपलं घड्याळ सेट करू शकायचो. हे आपण पाहिलंय. पण मुळात कारणं काहीही असू देत, कधी-कधी नाईलाज असतो, की आई-बाबांचं कामच उशिरापर्यंत चालू असतं, सो लवकर उठता येत नाही किंवा ह्या पद्धतीने. तर मुलांसमोर पहिल्यांदा आपण आयडॉल्स काय सेट करतोय, तर हा मधल्या पिढीमुळे जे काही कामाचं आणि बाकी गोष्टींचं वर्क कल्चर तयार झालंय, हो. त्यामुळे हा दुवाच तुटलाय. तर मुलांना हे माहीतच नसेल, की सकाळी लवकर उठतात किंवा मुलांना हे माहीतच नसेल, की लवकर पण जेवतात. बरोबर. तर मुलं कसं ते फॉलो करतील? बरोबर. तर अनुकरण प्रिय असतात मुलं. हे पहिलं त्याच्यातलं बेसिक प्रिन्सिपल आहे. मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. कारण एकदम साधी गोष्ट आहे, की मूल हट्ट करत असेल, रडत असेल आणि जाम ऐकत नसेल, तर पहिल्यांदा आईच्या डोक्यात काय येईल, की अरे भूक लागली आहे. दुसऱ्यांदा काय येईल, पोट भरलंय माहिती आहे. तर दुसऱ्यांदा काय वाटेल, नाही ह्याला झोप आली आहे. सो मुलांमध्ये हे जाणवतं आणि मी सहज मुलांशी जेव्हा गप्पा मारत असते या गोष्टींवर किंवा माझे जे वर्कशॉप असतात त्याच्यात, तर मुलं स्वतःहून सांगतात, की भूक लागल्यावर माझी चिडचिड होते. बरोबर. हे मुलं सांगतात. ॲसिडिटी हा भाग मुलांमध्ये कमी असतो कारण खूप खेळतात, पण अलीकडे जाणवायला लागलाय, की ॲसिडिटी वाढलेली असते, पित्त मुलांच्या अंगावर उठतं किंवा जंत होणं, की डायजेशनच नीट होत नाहीये, पोटामध्ये गोष्टी साठून राहतायत.
वरचे वर पोट दुखणं, हो. मधनं आतनं ह्या गोष्टी दिसतात किंवा मुलांचा ॲक्टिव्हनेस कमी असणं, हं. खेळण्यामधली एनर्जी कमी वाटणं, हे बरोबर. पालकांना सहज जाणवतं आणि बरोबर. ते दिसतं. त्याकडे जर म्हणजे मूल खातच नाहीये अशी तक्रार खूप वेळा पालक घेऊन हं. येतात. तर खात का नाहीये याचा विचार केला तर भूकच कमी झालेली असते, हे कळतं. म्हणजे कडकडून भूक लागली तर मुलं असेल ते अगदी, खातात. अगदी. हो. त्यांच्या काही मागे लागावं भाजी वगैरे लागत काही नाही. लागत त्याला नाही. काही मॅटरच करत नाही, की बरोबर. कुठली भाजी आणि काय. सो बरोबर. एक मी नेहमी सांगत असते पालकांना, की मुलांनी आईचा पदर ओढायला पाहिजे, की आई हातातलं काम सोड आणि मला खायला दे. पालकांनी मुलांच्या मागे खाणं घेऊन आले, आता बरोबर. खा म्हणून हे असं खूपदा झालं तर खरंच बरं होईल, कारण सगळ्यांना ते हवंय. हो, कारण भूक जर लागली तर हे असं घडतं. बरोबर. अगदीच. पण मग हे बऱ्यापैकी मुलांच्या बाबतीत असं असणार आहे, की तू जे हे म्हणतीयेस हे सगळं दिसतंय. काही मुद्दे तरी दिसतायत. म्हणजे याचा अर्थ मुलं स्वस्थ नाहीयेत तू म्हणालीस तसं आणि हेल्दी हां, नाहीयेत. बरोबर. म्हणजे आपण त्याला लगेच कुठलं आजाराचं लेबल नको बरोबर, द्यायला, तसं नको की द्यायला. मुलांना अमुक एक आजार आजार झालाय झालाय. असं नाही. नाहीये. पण ह्या छोट्या ज्या तक्रारी हो. असतात, त्या भविष्यात जाऊन आजारामध्ये कन्व्हर्ट रूपांतर होऊ होणार आहे शकतात. त्याचं. बरोबर. त्यामुळे आत्ताच जर त्या गोष्टींवर आपण काम केलं, तर बऱ्याच आजारांवर आपण आत्ताच थांबवू शकतो, आजार बरोबर. होण्यापर्यंत. बरोबर. पण मग हे काम करायचं म्हणजे काय? म्हणजे ह्याचं कुठेतरी रिलेशन सवयींशी आहे का? नक्कीच. आपल्या ज्या दिवसभरातल्या सवयी आहे, की कधी उठतोय, कधी झोपतोय, आपण मुलं सगळेच जण किंवा मुलं कधी खातायत, हं. मुलांच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत, बरोबर. कशा पद्धतीने खातायत, या सगळ्याशी याचं रिलेशन आहे. बरोबर. आणि त्या जर का आपण दुरुस्त करत गेलो किंवा त्या थोड्या-थोड्या बदलायचा प्रयत्न केला मुलांच्या बाबतीतही, तर नक्कीच त्याचा उपयोग मुलांचं स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी होतो. बरोबर. आणि स्वास्थ्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी आहे, की आपण आजार झाला तर गोळ्या औषधं घेऊ शकतो. पण ते टिकवून कसं ठेवायचं हां. स्वास्थ्य, म्हणजे बरोबर. प्रिव्हेंटिव्ह केअर कशी घ्यायची. तर कायमस्वरूपी स्वास्थ्य टिकवण्यासाठीच्या ज्या सवयी आहेत हां. किंवा ज्या शरीराच्या गरजा आहेत, त्या या सगळ्या दिनचर्या किंवा आहार, लाईफस्टाईल याच्याशी आणि डाएट बरोबर. याच्याशी संबंधित आहे. तर मग आता आपण अगदी सकाळपासून घेऊया, जसं उठण्यापासून तू सुरुवात केली. तर हो. आपण शेड्यूलच डिस्कस करूयात, की मुलांचं नक्की. कसं आपण असायला हवं आणि काय करू शकतो. तर उठण्यापासून सुरुवात करूयात. त्या तर सकाळी पहिला उठणं. प्रश्न येतो की सकाळीच का उठायचं? हां. लवकर म्हणजे काय उठायचं? लवकर का उठायचं बुवा? हं. तर तुमचं शरीर हं. हे निसर्गाने तयार केलेलं आहे हं. आणि ते निसर्गाचं घड्याळ फॉलो करतं. बरोबर. तुमचा एक बायोलॉजिकल क्लॉक म्हणून तुमच्या शरीरामध्ये सेट असतं. म्हणून जो आपल्याला असा प्रश्न पडतो, की अलार्म न वाजता पण जाग कशी येते? कारण तुमच्या आतलं घड्याळ चालू असतं. म्हणजे हो. भिंतीवरचं बंद पडलं तरी आतलं पडत नाही बंद. अगदी. आपल्याला सेल घालावे लागतात. खरं आहे. आपल्या शरीरातलं घड्याळ कधीही मरेपर्यंत बंद पडत बरोबर, नाही. अगदी बरोबर. तर ते निसर्गाच्या वेळांप्रमाणे सेट झालेलं असतं. आणि निसर्गात सकाळची सुरुवात पहिली कधी होते? म्हणजे सूर्योदयापासनं ॲक्टिव्ह मोडवर येऊ निसर्ग. शकतो बरोबर. निसर्ग. येतो असं आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे सकाळी सूर्योदयालाच सकाळी उठणं हो. हे तुमच्या दीर्घायुष्यासाठी खूप महत्वाचं असतं. बरोबर. आपण जे लॉंगेव्हिटीचा विचार करतो म्हणजे बरोबर. 100 वर्ष जगणारी लोकं काय करायचे? हां. हा जर आपण विचार केला तर त्याच्यातला पहिला भाग येतो की सकाळी लवकर उठणं. उठणं. दुसरा भाग म्हणजे तुमच्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स तेव्हा ॲक्टिव्ह होतात. सूर्योदय झाला की सगळीकडे आपल्याला हालचाली सुरू हो. होतात. प्राणी, पक्षी. पक्ष्यांचं हो. किलबिलणं, प्राण्यांचे आवाज हे सगळं आपल्याला दिसतं. बरोबर. तसंच तुमच्या शरीरातली प्रत्येक सिस्टीम त्यावेळेला ॲक्टिव्ह होते. आणि मग ती ॲक्टिव्ह होण्यासाठी जर लवकर उठलो, तर ती चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली ती काम करायला सुरुवात करते. बरोबर. म्हणून सकाळी लवकर उठणं हे खूप गरजेचं आहे. हं. म्हणजे रोजच्या घाईगर्दीत जर शक्य नसेल, हो. तर एक दिवस शनिवार, रविवारचा दर आठवड्याचे 2 दिवस, की बाबा सकाळी उठून आपण मुलांना टेकडीवर घेऊन गेलो फिरायला हो. आणि मग तिथेच जर जाता गप्पा मारल्या, की आज कसं वाटलंय? हां. सकाळी उठल्यावर तुला कसं वाटलं आज? हं. छान वाटलं का? मला तर खूप छान वाटलं. आपली फीलिंग्स त्यांच्याशी शेअर करणं. बरोबर. प्रत्येकच सवयीच्या बाबतीत. अगदी. ह्या पद्धतीने जाऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर आता काय?
जनरली जर हं. तुमची स्वास्थ्याची एक दुसरी परीक्षा म्हणू शकतो, टेस्ट, की जर का आपण परफेक्टली शरीर चांगल्या पद्धतीने तयार असेल किंवा स्वस्थ असेल, तर लगेच पोट साफ होणं हं. किंवा ती भावना तयार होणं, हं. की पोट साफ होण्याची, बरोबर. ही लगेच तयार होते. तर वेळेत सकाळी उठल्या-उठल्या पोट साफ होणं, हे स्वास्थ्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि बरोबर. पोट साफ होणं म्हणजे कसं होणं? हं. तर पूर्ण पद्धतीने पोटातलं जे वेस्ट आहे ते बाहेर बाहेर पडणं. मग हे कसं कळणार आपल्याला? हं. तर पोटात हलकेपणा जाणवतो आणि ती एक भावनाच मनात तयार होते. ती बरोबर. पोट रिकामं होतं. पोट रिकामं झाल्याची भावना, बरोबर. की आणि त्याच्याबरोबर एक छानशी भावना तयार होते, की वॉव! मला छान वाटतंय. आज खूप छान पोट साफ झालं. बरोबर. नकळत ही भावना मनात तयार होते. बरोबर. जर रोज असं पोट साफ होत असेल, तरच तुम्ही स्वतःला स्वस्थ म्हणू शकता. अगदी. नाहीतर ही मग टेस्ट आहे. गॅसेसच आहेत, हो. पोट साफ झालं तरी जड वाटतंय. बरोबर. बरेच वेळा असं होतं, की अरे अजून थोडं साफ झालं तर बरं वाटेल मला. बरोबर. बरोबर. आपण एवढं पोट साफ होण्यावर कधीच कुठल्याच याच्यात बोलत नाही. बरोबर. पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी प्रत्येक पेशंटशी सुद्धा हे डिस्कस करत असते. अगदी. इतक्याच मोकळेपणाने आणि डिटेल. एकदा जर ती पोट साफ झाल्याची भावना तुम्ही अनुभवली, तो दिवस की चांगला तो जातो. दिवस खरंच चांगला जातो. खरंय. आणि मुलांच्या बाबतीत काय होतं, बरेच वेळा मुलांना सवय असते, की उठल्या-उठल्या काहीतरी आपण दुसरंच हो, काम करत हो. बसतो आणि मग मुलं मोशन्स कडे लक्षच देत नाही. बरोबर आहे. कधी-कधी बरेच मुलांना अडवून ठेवण्याची हो, सवय असते, हो. की कंटाळा करतात. म्हणजे खेळण्याच्या नादात लक्षातच येत नाही. बरोबर. तर ते मुलांशी बोललं जाणं गरजेचं आहे, की तुला सकाळी उठल्या-उठल्या जर वाटलं तर तू लगेच जायला पाहिजे. बरोबर. आणि हळू-हळू मुलांना तसं रोज जायला सांगणं. नाही पोट साफ झालं तरी तू जाऊन ये जाऊन ये. एकदा. हो. त्यानी ती सवय लागते. जर का म्हणजे नॅचरलीच हे असेल आणि सुरुवातीपासून अशाच पद्धतीची दिनचर्या असेल, तर मुलांना ते अंगवळणीच पडलेलं बरोबर असतं. आहे. पण की आता उठल्यावर हे तसं करायचं. पण आता जर तशा सवयी नसतील, हो. तर मग ते हळू आपल्याला त्याकडे वळवावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे मग रोज एकदा तू सकाळच्या वेळात पोट साफ होण्यासाठी जाऊन ये. बरोबर. जाऊन तिथे बैस. हो. पोटाकडे लक्ष दे. हं. तिथे जाऊन पाणी आणि बाकी खेळण्याची खेळ. सवय असते. हो, म्हणजे माझाही अगदी. मुलगा 8 वर्षाचा आहे. हो. त्यामुळे ह्या सगळ्यातनं मी गेलेली आहे. अगदी, अगदी. सो अगदी हे सगळीकडे घरोघरी दिसतं आपल्याला. बरोबर आहे. आणि मग ते पोटाकडे म्हणजे मग तिथे जाऊन खेळतच बसतात बरोबर. मुलं. तर ते हे सांगणं, की पोटाकडे लक्ष दे. बरोबर. कळ येतेय का? म्हणजे पोटात दुखल्यासारखं होतंय का? बरोबर. हे बघ. आणि असं जर रोज त्यांना सांगितलं करायला, की एकदा जाऊन बैस, अ, तर मुलांना ती सवय लागते म्हणजे. आणि तू म्हणतेस तसं बाकीच्या या सगळ्या गोष्टी केल्या तर ऑफकोर्स पोट म्हणजे साफ होण्याकडे. सकाळी उठल्या-उठल्या ते सेन्सेशन आलं, ती कळ आली, बरोबर. की आपोआपच मुलं त्याकडे बरोबर. वळतात. आणि याच्यासाठी मला वाटतं की तेवढा वेळ पण शाळेच्या आधीचा पुरेसा असणं. कारण हां. आमच्याकडे असं होतं की घाई होते पटपट. मग ते म्हणूनच मग ते लवकर उठणं. म्हणजे बरोबर. मूल अगदी शाळा 8ची आणि 7:30ला हो, उठत हो. असेल, तर तसं नाही शक्य होत. बरोबर आहे. म्हणून मग ते लवकर उठणं आणि ह्या सगळ्या काउंट करून सकाळचा वेळ किती लागणार आहे, हो. तो विचार करून 1 ते 1.5 तास मुलांना आधी उठवणं आवरायला सगळ्या गोष्टीला तेवढा वेळ असणं गरजेचं आहे. आणि तेवढ्या आधी मुलांना उठवणं आणि हा काही मनात विचार करण्याची गरज नाही. अरे बापरे! 6ला मुलं उठतील का? हो. बाय नेचर हे आपलं घड्याळ सेट आहे बरोबर. आपल्या शरीरात. त्यामुळे मुलांना खूप लवकर उठवणं म्हणजे त्यांच्यावर फार काही अन्याय अन्याय. करणं असं अजिबात नाहीये. बरोबर आहे. फक्त लवकर झोपणं. झोपवणं हे गरजेचं आहे. म्हणजे पण हे लवकर आहे. उठायची सवय लागली की ऑटोमॅटिकली रात्री लवकर झोप येतेच. खरंय. आणि मग मुलं आपोआप झोपायला लागतात. मुलांपेक्षा मला वाटतं हे हे आपणच मुलं करणं ही गरजेचं आहे. अनुकरण प्रिय अगदी, असतात. अगदी. हे कायम लक्षात नक्कीच. ठेवायला पाहिजे. त्यामुळे मुलांच्या जर समोर हे घडायला लागलं, तर मुलं फॉलो करायला लागतात. आपसुकच ते होणार आहे. बरोबर. नंतर पहिल्यांदा विचार येतो की आता दात घासायला पाहिजे. पण त्याच्या बरोबरीने दात घासल्यानंतर काय काय वाटतं? पहिल्यांदा जर आपण स्वतः या गोष्टी फील केल्या, विचार केला की मला काय वाटतं, बरोबर. तेच मुलांना वाटणार आहे. हो. आपलं शरीर एकच म्हणजे एका
सारख्या गोष्टीपासूनच तयार झालेलं आहे, बरोबर आहे. निसर्गापासनं. त्यामुळे मला जे वाटणार आहे तेच मुलांना हो. वाटणार आहे. मग मला काय-काय वाटतंय, की दात घासल्यानंतर तोंडात छान फ्रेशनेस जाणवतोय. त्यानंतर स्वच्छता तर होतेच आहे. तोंडाची चव बदलते, हां. जिभेची चव येणं, बरोबर जिभेला आहे. चव उठल्या-उठल्या एक वेगळाच फील येस, असतो. पण जिभेवरचा कफ बाजूला होणं बरोबर. आणि त्यानंतर सगळे टेस्ट बड्स तुमचे ॲक्टिव्हेट होणं हं. आणि मग ह्याच्यासाठी पेस्टपेक्षा जर चूर्ण वापरलं, दंतधावन चूर्ण, दंतमंजन, तर बरं. त्याने जास्त परिणामकारक हे होणार कुठले आहे. 2 आहेत एकदा सांगशील? कारण हे मलाही दंतधावन म्हणजे एकच आहे, बरं. काही वेगवेगळे नाहीये. तर दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वापार ज्या वेगवेगळ्या वनस्पती एकत्र करून जे आपण चूर्ण बनवतो, बरोबर. पावडर बनवतो, तर तशा पद्धतीचं बाजारात काही गोष्टी अवेलेबल असतात किंवा घरगुती पद्धतीने आपण बनवू शकतो. तर त्या पद्धतीचं जर दंतमंजन वापरलं आपण, तर ती चव तयार होणं, आपल्या जिभेवरचं टेस्ट बड्स ॲक्टिव्हेट होणं हो. आणि दुसरं म्हणजे हिरड्यांची मजबूती. ओके. म्हणजे दात लवकर पडण्याकडे किंवा वीक होण्याकडे जो कल असतो, बरोबर आहे. तो पूर्णपणे टाळता येतो हे आपल्याला. मुलांपेक्षा आपल्यालाही पण खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणूनच मी पहिल्यांदाच म्हटलं, की आपल्याला काय-काय वाटतंय हो. हे जर आपण समजून घेतलं, तर ते मुलांनाही तेच वाटणार आहे, आहे. तेच वाटत असतं. खरं आहे. आणि मग हा जो आपला अनुभव म्हणून मुलांशी आपण शेअर करत गेलो, तर मुलांना ते अगदी सहज पचनी पडतं. अगदी. कारण मला हे आत्ता तू बोलतेस तेव्हा पण हे वाटतं, की हे व्हर्बली बोलणं पण गरजेचं आहे. काही गोष्टी आपण म्हणजे ते इग्नोरच करतो. मिस होतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दात घासल्यानंतर आपल्याला अनुभवायला येतात बरोबर. आणि ते जर का दंतमंजन, दंतधावन चूर्ण अशा गोष्टींनी घासले, तर पेस्टपेक्षा जास्त इफेक्ट म्हणजे पेस्टनी स्वच्छता होते. हो. पण मी जे सांगितलं, की हिरड्यांची मजबूती, आरोग्य. आरोग्य आणि जिभेवरचे टेस्ट बड्स ॲक्टिव्ह होणं, या सगळ्या गोष्टी त्या वनस्पतींमुळे किंवा बरोबर त्या आहे. दंतधावन चूर्णामुळे होणार आहे. मला याच्यावरून अगदी आठवतंय कारण माझे सासरे जे आहेत ते अगदी जाईपर्यंत म्हणजे ते गेले पण शेवटपर्यंत त्यांचे दात अगदी व्यवस्थित होते आणि ते दंतमंजन वापरायचे. येस, म्हणजे जर गावाकडे अजूनही काही लोकं पाहिली, तर त्यांचे दात अतिशय टणक असतात आणि सगळ्यात गंमत म्हणजे अशी, की दात ज्यांचे पडतात, त्यांच्या हिरड्या इतक्या मजबूत हो, होतात, की त्या त्यांनी कवळी वगैरे हा प्रकार न वापरता ते चावू शकतात अगदी. आणि सगळे कठीण पदार्थ पण खाऊ अगदी शकतात. खाऊ शकतात. तर अगदी. असंही एक बघायला मिळतं. नक्की. कारण हिरड्या मजबूत होतात आणि हिरड्या दातांचं काम करायला लागतात. तर येस. अशा गोष्टी आणि ही गंमत म्हणून मुलांना सांगितलं, की अरे असंही होतं. तर ही तर मजाही किती येतात. मज्जा वाटेल ना येस. मुलांना. दात घासले त्याच्यानंतरची म्हणजे दिनचर्येतला पुढचा टप्पा काय आता? पुढचा टप्पा अंघोळ हा येतो. तर अंघोळ का करायची? परत शरीराची स्वच्छता हा एक भाग आहेच आणि ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर आपण नको बोलूया. तर अंघोळ का करायची? जर आपण विचार केला, की अंघोळ केल्यावर काय वाटतं? तर सगळ्यात जास्त फ्रेश वाटतं. म्हणजे आपण दमून, भागून, थकून घरी जर आलो, तर पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं, की आज आपण अंघोळ करूयात म्हणजे जरा बरं फ्रेश वाटेल. फ्रेश वाटेल. त्यामुळे फ्रेश वाटतं. दुसरा भाग म्हणजे झोप पूर्ण जाते. बरोबर आहे? म्हणजे आळस जो असतो सकाळी उठल्या तर ते जातं. म्हणजे मुलांना जर लवकर उठत नसेल अंथरुणातनं, तर आपण काय म्हणतो, "हे अंघोळ कर म्हणजे फ्रेश वाटेल तुला." म्हणजे काय तर झोप जाते. या बारीक-बारीक गोष्टी मुलांना फक्त पॉइंट आउट ह्या आपण रोज करतोच आहोत. फक्त पॉइंट आउट करून सांगितलं, तर मुलं त्या पटकन आचरणात आणतात. त्यामुळे झोप जाते, आळस जाते. आता जर का आपल्या म्हणजे बाहेरनं आपल्याला शरीराला हे जाणवत असेल, की फ्रेश वाटतं, झोप जाते, आळस जाते, तर आतल्या सिस्टीम्स काय होत असतील? अजून ॲक्टिव्हेट होतात. म्हणजे सकाळी उठल्यावर जे ॲक्टिव्हेशन मिळालं असतं, त्याला हे सपोर्टिव्ह अजून एक पुश मिळतो आणि तुमच्या सगळ्या सिस्टीम खूप छान पद्धतीने ॲक्टिव्हेट होतात. आता जर सगळ्या सिस्टीम्स ॲक्टिव्हेट झाल्या, तर दुसरी गोष्ट काय होणार आहे? तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम पण ॲक्टिव्हेट होणार आणि बऱ्याच वेळेला अनुभव येतो, की अंघोळ झाल्यानंतर खूप छान भूक लागते. बरोबर आहे. कडकडून भूक लागते आणि हेच जर का आपण लोळत पडलो, तर बराच वेळ आपल्याला भूकही नाही लागत. सेन्सेशनच येत नाही भुकेचं. त्यामुळे अंघोळ झाल्यानंतर
कडकडून खूप छान भूक लागते. हे स्नानाचं खूप महत्व सांगितलेलं आहे ग्रंथात सुद्धा, बरोबर. आयुर्वेदिक संहितांमध्ये बरोबर. सुद्धा. आता अंघोळीपर्यंत आपण आलोय. अंघोळीनंतरचा टप्पा. पुढचा टप्पा म्हणजे आता अंघोळीनंतर भूक लागली हो. म्हणजे पुढचा टप्पा काय असेल? नाश्ता. बरोबर. पण नाश्ता म्हणजे कुठल्या स्वरूपात असेल? आपण हो, थोडंसं अगदी, गप्पा अगदी. मारूयात हो. म्हणजे ते लक्षात यायला हो. सोपं जाईल. तर नाश्ता म्हणजे काय करायला पाहिजे? आमच्या घरी मोस्टली काही दूध पितात मुलं आणि मग शाळेला पळतात. जनरली बऱ्याच घरांमध्ये असं होत असेल. तर पहिली भूक आहे. बरोबर, म्हणजे किती महत्वाची असेल ना, त्या बरोबर. पहिल्या भुकेमुळे आपल्याला शरीरामध्ये एनर्जी तयार होणार आहे, शरीराचं पोषण होणार आहे. मग अशा वेळेला आपण काय खायला पाहिजे? तर जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स म्हणजे बरोबर. पोषक अंश ज्याच्यातनं मिळतील असा जर आहार घेतला तर बरोबर. असा कुठला असेल आहार? जेवण आपलं असू नेहमीचं शकतं. जेवण. बरोबर. आपण जिथे राहतो त्या पद्धतीचं जेवण Proper हाच आपला जेवण. पूर्ण आहार आहे. बरोबर. हो, पूर्ण जेवण, प्रॉपर जेवण, वरण, भात, भाजी, पोळी. बरं. आपण महाराष्ट्रात राहतो हो, म्हणून हो. जो जिथे राहतो तिथल्या त्याप्रमाणे. त्याप्रमाणेचा आहार. म्हणजे पण बाकी काही खाण्यापेक्षा हे डायरेक्ट खाल्लेलं Definitely. चांगलं. पण बऱ्याचदा मग शाळेत जाताना आपण म्हणतो की शाळेत गेल्यावर पुन्हा डबा खाणं होणार आहे. तरी सुद्धा हे नाही, असायला आता शाळेची वेळ काय आहे बरोबर. ह्यावर ते अवलंबून आहे. शाळा जर सकाळी 7:00-7:30ला बरोबर. असेल आणि 9 वाजता मधली सुट्टी होणार असेल तर तेव्हा जेवणच होतं बरोबर. मुलांचा. पण शाळा 9ला असेल तर मुलं जेवून जाऊ शकतात. आणि अगदी अगदी खरं सांगायचं तर सूर्योदयालाही जेवण केलं तर काहीही हरकत नाही. जरी लवकर शाळा असेल तरी आपल्याला भूकही लवकरच लागणार आहे, कारण आपण लवकर उठणार, बरोबर. लवकर पोट साफ होणार आणि पोट साफ झाल्या कशी भूक लागते? तर कडकडून. त्यामुळे बरोबर. छान पोट साफ झालं तर सकाळी लवकर जेवणं हं. आणि मग डब्यामध्ये काय द्यायचं हे आपण ठरवायचं. बरोबर. मग तो त्याप्रमाणे छोटा खाऊ द्यायचा. बरोबर. ते तसा डबा पालकांनी ऍडजस्ट ठरवायचा. करू हां. दे. पण शक्य असेल आणि भूक लागलेली असेल तर पूर्ण व्यवस्थित जेवूया. शक्य असेल तर नाही, व्यवस्थित जेवूनच मुलांना शाळेत पाठवूयात, बरोबर. की जेणेकरून ते शाळेतही व्यवस्थित छान राहतील. पद्धतीने अभ्यास करू शकतात. बरोबर आहे. हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. कारण मी पण घरी माझी मुलगी सुद्धा आत्ता काहीतरी थोडंसं खाऊन मगच जाते. त्यापेक्षा अगदी नक्कीच की व्यवस्थित जेवण करून मूल गेलं आणि पुढचा डबा त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करू शकतो. येस. जेवणाचं हे झालं तर जेवावं कसं? हे तर खूप महत्वाचं आहे. कारण उभ्या उभ्या जर आपण पटापट खाल्लं म्हणजे एखाद्या डब्यामध्ये काहीतरी भरून हो. ठेवल्यासारखं खाल्लं तर त्याचं पचन नीट होईल का? त्यामुळे सगळ्यात पहिला भाग म्हणजे की चावून जेवावं. कारण तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरुवात कुठून होते? तर तुमच्या तोंडापासून. बरोबर. आणि तो भागच आपण विसरून जातो. बरोबर. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे स्टमक, हां. इंटेस्टाईन. नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे तोंड. तोंड. तोंडात असलेली लाळ. बरोबर. त्यामुळे खूप चावून खाल्ल्यानंतर भरपूर लाळ तयार होणार आहे. अन्न बारीक होणार आहे बरोबर. आणि असं लाळ मिश्रित अन्न की ज्या लाळेमध्ये पचनाला आवश्यक असे अनेक घटक आहेत, बरोबर. असं लाळ मिश्रित आणि ओलसर झालेलं अन्न हे पोटामध्ये जाणार आहे. बरोबर. त्यामुळे पहिला भाग म्हणजे चावून खाणं. अगदी म्हणीप्रमाणे 32 वेळेला मोजून चावावं, बरं. म्हणजे ती सवय लागते. ओके. म्हणजे खरं आहे ते 32 वेळेला तसं तेवढं चावणं खरंच अपेक्षित आहे. चावावं. बरं. हा पहिला भाग. बरोबर. दुसरा भाग म्हणजे छानपैकी मांडी घालून खाली बसावं. जमिनीवर बसून. जमिनीवर बसावं आणि मग जेवणाचं ताट समोर मांडून मग जेवण सुरुवात करावी. बरं. जेवणाला सुरुवात पण करावी. मोस्टली आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात. डायनिंग टेबल हो. हा पर्याय कोणासाठी आलाय की ज्यांना खरंच बसता येत नाही, बरोबर आहे. म्हणून एक पर्याय म्हणून डायनिंग टेबल. पण हे जमिनीवर बसून जेवणं हे का महत्वाचं का आहे तसं? गरजेचं आहे? कारण ताठ बसणं हे बरोबर. तुम्ही जमिनीवर बसल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. बसावंच लागतं. मांडी घालून बसल्यावर जो आपण ताठ बसतो आणि हो. खुर्चीवर ताठ बसणं यात यातला फरक आहे. फरक तुम्हाला जाणवेल बरोबर. करून पाहिल्यावर. दुसरा भाग म्हणजे मांडी घालून बसलात की तुमचा सगळा ब्लड फ्लो हा तुमच्या पोटाकडे जाणार आहे. बरं. आणि ब्लड फ्लो जेवढा चांगला पोटाकडे येणार तेवढं पचनही चांगलं होणार. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की पचन झाल्यानंतर ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी बरोबर. तिथलं सर्क्युलेशन चांगलं पाहिजे. सो ब्लड फ्लो पोटाकडे आल्यावर ऍब्सॉर्प्शन खूप चांगलं होणार.
तिसरा भाग म्हणजे मांडी घातलेली असली आणि आपण एकाग्र चित्ताने जर जेवत असू, तर सगळं तुमचं लक्ष म्हणजे तुमचा पूर्ण ब्रेन जो आहे, तो फोकस कशावर होणार? तर डायजेशनवर. बरोबर. आणि चांगल्या पद्धतीने डायजेशन घडून येणार. आणि म्हणून खाली बसून बसून जेवणं गरजेचं आहे. मग ताठच का बसायचं? तर तुमची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते माउथ टू ॲनस आपण जर बघितली तर इट इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. राईट. फक्त डायमीटर वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. त्यामुळे जर का ट्यूब सरळ राहिली तर अन्न पुढे पुढे छान सरकेल, का मध्ये आधे ती मुडपली गेली तर म्हणून ताठ बसून जेवावं. हा पॉइंट अगदी आपण विसरलोय. मला असं वाटतं की आपण लहान असताना अगदी खाली बसायचो, पण आता घरात डायनिंग टेबल असतं आणि त्यावरच बसल्या जातं. तर हे शक्य आहे आपल्याला. जेव्हा जेव्हा रात्री आपण एकत्र जेवतो तेव्हा पण आपण खाली बसूनच जेवलो. अगदी छान आणि निवांतपणा जास्त निवांतपणा वाटतो ना. आहे. आपण एकदम असं मोकळेपणाने छान जेवू अगदी. शकतो. असं काहीतरी कंपल्सिव्ह आणि हो. घाईघाईत टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा ते तो निवांतपणा, रिलॅक्सेशन हे खाली बसून अगदी. आणि जेवणात खाली नक्कीच बसल्यावर येतं. आपसुकच आपल्याला एक ते रिलॅक्स असल्या येतं. आणि अजून एक मुद्दा म्हणजे हाताने जेवणं, चमच्यानी. आणि बऱ्याचदा काही जण भात चमच्यानी खातात किंवा तसं नको. तर आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जेवत असतो. जेव्हा छान पदार्थांचे वास येतात तेव्हा तोंडाला पाणी सुटतं. जिभेनी तर चव कळतेच. बरोबर. आणि जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा त्या अन्नाचा स्पर्श हातांना होतो आणि ब्रेनला ते फिलिंग तयार होतं. अगदी. सो तुम्ही पंच ज्ञानेंद्रियांनी जेवत असता म्हणून ते फील घेणं आणि या सगळ्याचा इफेक्ट तुमच्या डायजेशनवर होत असतो. सो ते अन्न पाहणं, त्याचा वास घेणं, त्याची चव घेणं आणि हाताने खाल्ल्यामुळे त्याचा स्पर्श होणं हे फार गरजेचं आहे. अगदी हा मुद्दा किती खरंच महत्वाचा म्हणजे आहे. हे सगळ्या प्रत्येक मुद्द्यावर आपण खूप वेळ बोलू शकतो, कारण याच्यावर अनेक प्रश्न पालकांच्या मनात असणार आहे. बरोबर आहे. पण निदान या गोष्टी पटकन जर लक्षात आणून दिल्या तर काहीतरी बदल नक्कीच होऊ शकतात. अशा प्रकारे जेवणं हे खूप महत्वाचं आहे, तू सांगतेस तसं. आणि आय एम शुअर जे बघतात आणि मी स्वतः सुद्धा आम्ही याचा नक्की विचार करून स्वतः आधी कृतीत आणून मुलं तर मग अनुकरण करणारच आहेत आपलं. येस. याच्यामध्ये अजून एक मुद्दा आला की जेवताना पाणी पीत पीत खाणं. बर. याविषयी खूप साऱ्या मतांतर आहेत. आणि काही जण म्हणतात की जेवताना पिऊच नये पाणी, नंतर प्यावं. तर तुझं काय मत आहे? माझं मत म्हणण्यापेक्षा किंवा कुठल्या स्पेसिफिक पॅथीचं मत म्हणण्यापेक्षा आपण थोडासा लॉजिकल विचार करूयात की नैसर्गिकता काय आहे आपल्या शरीराची. म्हणजे कसं? तर आपल्याला सकाळी भूक लागते, तुमच्या शरीरात उष्णता तयार होते, त्याला तुम्ही पित्त, एन्झाईम्स, ऍसिड्स काही म्हणा. बरोबर. त्याच्यात जर पाणी ओतलं जेवायच्या आधी तर काय होईल? डायल्यूट होईल. बरोबर. त्यामुळे अन्न पचेल का? नाही होणार. जेवल्यानंतर खूप पाणी प्यायलं, मध्ये काहीच प्यायलं नाही आणि डायरेक्ट शेवटी प्यायलं, तर आधी सगळं सॉलिड आपण डब्यात भरणार आणि वरनं भसकीने पाणी ओतणार. मिक्स होईल का? तुमचं पहिली स्टमकची क्रिया काय असते, प्रोसिजर काय असते? तर मिक्सिंग. त्याला 1.5-2 तास दिले. बरोबर. फक्त अन्न स्टमक मध्ये किती वेळ राहतं? 1-1.5 तास स्टमक मध्येच असतं. आणि काय होत असतं? तर फक्त मिक्सिंग होत असतं. मग मिक्सर मध्ये वाटताना तुम्ही बिना पाण्याचं वाटण करू शकता का? नीट वाटलंच जाणार नाही. त्यामुळे जेवणाच्या बरोबरीने पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक घासानंतर 1 घोट पाणी पिणं. आयुर्वेद संहिता ग्रंथांमध्ये सुद्धा हा विचार आलेला आहे की जेवणाच्या आधी पाणी प्यायलं तर माणूस कृश होतो. जेवणानंतर खूप पाणी प्यायलं तर माणूस स्थौल्याकडे जातो, म्हणजे ओबेसिटी. आणि जेवणाच्या बरोबरीने पाणी प्यायलं तर मेंटेन राहतो. त्यामुळे जेवणाच्या बरोबरीने पाणी पीत जाणं. मग प्रत्येक 1 किंवा 2 घासानंतर एक छोटासा घोट पाण्याचा, म्हणजे सिप बाय सिप पाणी पिणं. म्हणजे 2-3 घासानंतर थोडंसं पाणी प्यायलं. 1-2 घासानंतर बरोबर. छोटासा घोट पाण्याचा पिणं, सिप बाय सिप पाणी पीत जाणं हे गरजेचं आहे. तर त्यामुळे डायजेशन चांगलं होणार आहे, मिक्सिंग चांगलं होणार आहे आणि पचनामध्ये जी पाण्याची गरज आहे
पाण्याची सुद्धा गरज आहे पचनामध्ये पचनासाठी. त्याचाही कारण रोल आहे. सगळ्या केमिकल रिएक्शन्स होत आहेत. बरोबर आता आहे. परत हा खूप मोठा मुद्दा आहे हो. एक्सप्लेन करण्यासाठी. बरोबर. पण एवढं जरी लक्षात ठेवलं, की सगळ्या केमिकल रिएक्शन्स पोटामध्ये घडत असतात आणि हो. त्याच्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. बरोबर. आणि अशा पद्धतीने जर पाणी पीत जेवण केलं, तर पोटात जेवणानंतर हलकेपणाही येतो. हं. पोट छानपैकी भरतं आणि मग शेवटी एक ढेकर येते. हां. की जी जो तृप्तीची पोटातला जी भाग तृप्तीची पावती असते बरोबर ती ती. आणि तो पोटातला भाग रिकामा ठेवायचा असतो हां. अन्न पचनासाठी. बरोबर. त्यामुळे तेवढंच ढेकर जेवायचं. आल्यानंतर जे काही वाढलेलं आहे तेवढं संपवून बास. जेवण बंद करायचं असतं. बरोबर. आणि ती ढेकर फक्त अशा पद्धतीने चावून पाणी पीत खाल्लं गेलं तरच येते. तरच येते. ओके, मग ती काही गंमत जणांना आहे. ढेकर येत नाहीये ती यामुळे ती गंमत आहे आणि ओके. ती कुठल्याही ऍसिडिटी सारखी आंबट वगैरे ढेकर नाही, नसते. नाही. तो त्याला शुद्ध उद्गार म्हटला गेला. बरोबर. ओके. बर. तर अशा पद्धतीने जेवण मस्त. व्हावं. तू म्हणतेस तसं, तू मगाशी जेव्हा मला म्हणाली होतीस की हे असं करून बघायला काही हरकत नाही, म्हणजे आपल्यालाच टेस्ट करून बघायला की हे कसं होतंय. कारण याने काही खूप अपायकारक काहीच गोष्टी नाही घडणार होणार. नाहीयेत. बरोबर. त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा सरळ करून स्वतः बघा, बरोबर. अनुभवा आणि मग त्या गोष्टी फॉलो करा. सो आपण जे आतापर्यंत बोललोय त्या गोष्टी सकाळपासनं जर फॉलो करत गेलो, एक 8 दिवसाचा स्वतःच्या परीक्षेसाठी वेळ द्या. नक्की. त्यामुळे समजून घ्या, स्वतःवरच अनुभवा आणि त्या बरोबर. गोष्टी फॉलो करायला लागा. बरोबर. मग त्या मुलांपर्यंत सहज पोहोचते. जेवणापर्यंत आपण आलोय आणि त्याच्यानंतरचा शेवटचा टप्पा, दिवसाच्या शेवटचा, म्हणजे झोप. बरोबर. जेवण सकाळ आणि संध्याकाळ अशाच दोन्हीला. पद्धतीचं असावं. संध्याकाळी लवकर जेवण व्हावं. हां. हा मुद्दा गरजेचा आहे चांगल्या झोपेसाठी. बरोबर. त्यामुळे झोप जर चांगली लागायला पाहिजे असेल, तर पोटात जे आहे ते सगळं पचलं गेलेलं बरोबर पाहिजे आहे. झोपायच्या आधी. आधी. त्यामुळे झोपायच्या किमान 3 तास आधी जेवण झालेलं झालेलं पाहिजे. उशिरात उशिरा संध्याकाळी 7 नाहीतर लवकरच ओके. जेवण करावं. त्याने झोप शांत लागणार आहे. बरं. दुसरा भाग म्हणजे लवकर झोपावं. मग लवकरच का झोपावं? जसं सकाळी सगळ्या सिस्टीम लवकर ऍक्टिव्हेट होणार आहे, तसं सूर्यास्तानंतर सगळं काय होणार आहे? शटडाऊन होणार आहे. सो शटडाऊन झाल्यानंतर सगळ्या सिस्टीम्स कुठल्याच ऍक्टिव्ह राहणार नाहीये. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी ऍक्टिव्ह राहील? बरोबर. म्हणून लवकर जेवावं आणि मग सगळ्या सिस्टीम शटडाऊन झाल्या आहेत, तर त्यावेळेला झोपणं हे गरजेचं आहे. त्या वेळेत जर झोपलात तर तुम्हाला लवकर झोप येते, नाही तर मग बरेच वेळेला झोप न लागणं. बरोबर. हा भाग की अरे मला 9, 9:30, 10 पर्यंत खूप छान झोप येते, तेव्हा नेमकी ती झोपेची वेळ मिस होते आणि मग उशिरापर्यंत झोपच येत नाही. बरोबर. आणि हाच भाग जर लहान मुलांच्या बाबतीत बघितला तर दिवसभर भरपूर खेळून आलेली असतात मुलं. त्यामुळे रात्री लवकर झोप आलेली असते मुलांना, पण आई-बाबांना वेळ नाही बरोबर. किंवा ह्या यानी मुलं जागत राहतात आणि मग मुलांची झोप पूर्ण होत नाही सकाळपर्यंत. बरोबर. त्यामुळे मुलं लवकर कशी झोपतील याकडे बघणं गरजेचं आहे. हां, मग तुमची कामं असतील तर मुलांशी तसं आधी बोलणं, की मी काम करत असले तरी तू झोपू शकतोस. बरोबर. हे मुलांपर्यंत पोहोचवणं. झोपतानाचं वातावरण म्हणजे अंधार होणं, कारण अंधार झाल्यानंतर तुमच्या ब्लडमध्ये, रक्तामध्ये ती हार्मोन्स तयार होऊन येत असतात. झोपेला जी बरोबर. आवश्यक आहेत. त्यामुळे तसं वातावरण पाहिजे. हो, कारण हल्ली सगळीकडे असे म्हणजे बाहेर पण आणि घरात पण सगळीकडे लाईट्स इतके असतात की तो रात्र झाल्याचा फीलच येत नाही. म्हणजे रात्री आपण 12 वाजताही बाहेर पडलो तर सगळीकडे जाग असते. बरोबर. तर त्यामुळे ते वातावरण तयार होणं, मग आपली कामं, मग लॅपटॉपच सुरू आहे, मोबाईलच सुरू आहे, तर असं नको. आणि त्या वातावरणामध्ये मुलांवर कुठलीही चिडचिड न होता छान झोपायला जाणं. बरोबर. आणि त्यासाठी मुलांची तयारी लवकरच करणं, की हा आज आपल्याला 9ला झोपायचंय. कारण जर का ही सवयच असेल तर बाय डिफॉल्ट 9ला झोप येणारच आहे. बरोबर. पण ही सवय जर नसेल तर आपल्याला त्याच्यावर काम करायला पाहिजे, बरोबर. मुलांना तेवढा वेळ द्यायला पाहिजे आणि मग ते मुलांशी बोलून हळूहळू ती सवय लवकर झोपण्याची. पण हे नक्कीच डुएबल आहे, म्हणजे तू स्वतः कारण
तुमच्या घरी तुझाही येस, मुलगा 8 वर्षाचा माझा आहे. मुलगा 8 वर्षाचा आहे आणि माझी गेली 20 वर्ष दिनचर्या हीच आहे. बरं. त्यामुळे त्याला माहितीच नाही की उशिरा जेवायचं असतं. त्याला पहिलं जेवण हे म्हणजे तो पहिल्यांदा जेव्हा जेवला तोच सकाळी 8:30-9ला जेवला. वा. बरं. म्हणजे 8 वाजताच जेवलाय. नाही पण येस, आजूबाजूला जेव्हा तो मित्र किंवा नातेवाईक ह्यांच्याकडे बघतो तेव्हा या गोष्टी आपल्याला मुलांना सांगाव्या लागतात. त्यामुळे त्याच्याशी मधनं या गोष्टी बोलाव्या लागतात. बरोबर. पण बोललं की मुलांना समजतं, मुलांच्या भाषेत मुलांपर्यंत पोहोचलो आणि बरोबर. सहजतेने काहीतरी नियम आणि कंपल्शन म्हणून न जाता लेक्चरबाजी न करता. येस, म्हणालीस तर तसं. मुलं ऐकतात आणि या अशा पद्धतीने छानपैकी मुलं तयार होतात करायला. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मुळात आपल्या मनात म्हणजे हो. पालकांच्या मनात हा मुद्दा असतो की मला हे जमेल का? जमेल का? हो, अगदी. आणि म्हणून मग पुढचा प्रश्न येतो, मुलांना हे जमेल का? मुलं हे अगदी. मी ऐकतील तेच का? म्हणणार होते, की हे जमेल का? तर तू म्हणतेस तसं मुळात हा थॉट मला आधी पटवून घ्यावा लागेल, की हे माझ्या स्वतःच्या Yes. आरोग्यासाठी पण गरजेचं आहे आणि मग म्हणजे माझ्या माझं तर सजेशन असेल हे, की पहिले तुम्ही सुरुवात करा. हां. तुम्हाला एकदा ते डायजेस्ट होऊ देत आणि बरोबर आहे. मग तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवा. म्हणजे मुलांचे जे प्रश्न असतात त्याला तुम्ही उत्तरं देऊ शकता. हो. अदरवाईज मुलांच्या प्रश्नांनाच तुम्ही जर पुरे पडला नाही तर मुलं कधीच ऐकणार नाही. खरंय. तर पहिली भीती ही पालकांच्या मनात असते, की मला हे जमेल का? म्हणजे बरोबर आहे. कडू काढा माझं मूल घेईल का? हां. माझ्याकडे मी कडू काढा घेणारी पण मुलं आहेत. बरं. तर मुलं हे घेतील का? कारण त्या कडू आधी चवीबद्दल मला बेसिकली काहीतरी एक नोशन काहीतरी हे आहे. म्हणजे बरोबर. एक हे आहे की कसं काय जमेल हे मला. बरोबर. पण मुलांना हे खूप क्युरिओसिटी असते. तर मुलांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचलं ते की अरे हे घेतल्याने असं असं होणार आहे. त्यांची जे कुतूहल आहे ते जागं करता आलं तर त्या कडू चवीचा विशेष त्यांना काही वाटत नाही. कारण आपण लहानपणापासून कारल्याची भाजी खाल्ल्यावर मोठेपणीही खातोच. बरोबर. मेथीची भाजी खातोच. त्यात ती कडू चव आहे. त्यात ती कडू चव आहेच. त्यामुळे मुलांना जर का मुलांची पाटी कोरी आहे, बरोबर. त्यामुळे त्या पाटीवर मुलांपर्यंत हे कसं पोचतंय, मग त्याचा किऑस तयार होतोय का त्याची सुंदर नक्षी तयार होतीये हे बघणं हे गरजेचं आहे. बघणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीने ते मुलांपर्यंत पोचलं तर बरोबर. मुलं 100% फॉलो करतात. फक्त ह्या सवयी आता जर मुलांना नसतील तर त्यासाठी आपल्याला थोडासा सुरुवात वेळ द्यावा लागणार आहे. म्हणजे बरोबर. आज सांगितलं आणि उद्या ऐकतील मुलं असं नाही. मला असं वाटतं तू जसं म्हणालीस तसं आधी हे स्वतःपासून सुरू करून मग ते मुलांना पुढे पर्यंत नेणं. पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मग मला सुरू करताना मला काय काय अनुभव आले, मला कसं छान वाटायला लागलं, हे मुलांशी आपण शेअरही करू शकतो. बरोबर आहे. की मग तुला काय वाटतंय, मला काय वाटतंय, बरोबर आहे. याच्या गप्पा नक्कीच होऊ शकतात. आपण एक गंमत म्हणून एक रॅपिड फायर राऊंड किंवा दिस ऑर दॅट असं चालेल. खेळूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, मुलांचं उठणं शाळेच्या वेळेप्रमाणे का बायोलॉजिकल क्लॉक प्रमाणे? नक्कीच बायोलॉजिकल क्लॉक प्रमाणे. म्हणजेच सकाळी लवकर सूर्योदयानंतर म्हणजे 6-6:30च्या सुमारास. येस. दुसरा प्रश्न असा आहे की दंतमंजनने दात घासायचे का पेस्टने? दंतमंजन नक्कीच. कारण दिवसाची सुरुवात आपण केमिकल फ्री करूयात. पेस्टमध्ये खूप केमिकल्स असतात. जेवण टेबल खुर्चीवर बसून का जमिनीवर बसून मांडी घालून? नक्कीच जमिनीवर बसून मांडी घालून. कारण त्यांनी आपल्या डायजेशनवर खूप चांगला इफेक्ट होतो. जेवण चमच्याने का हाताने? नक्कीच हाताने. कारण आपण पंचज्ञानेंद्रियांनी जेवत असतो. त्यामुळे स्पर्श करून जेवणं हे आपल्या डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. जेवताना पाणी जेवणाआधी, जेवण झाल्यानंतर का जेवणाबरोबरीने? जेवणाबरोबरीने. त्यामुळे आपल्या पोटामध्ये जे मिक्सिंग होत असतं अन्न आणि बाकी स्रावांचं, ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मिक्सरमध्ये पाणीच नाही घातलं तर वाटण तयार नाही होऊ शकत. अवंती, तू जसं सांगितलं तसं आम्ही फॉलो नक्की करायचा प्रयत्न करू. पण कधी पुढे मागे झालं, एखाद्या दिवशी नाही फॉलो केलं किंवा असं काहींना वाटू शकतं की हे रोजच करायचं आहे का? शनिवार रविवार मधला एखादा दिवस असा झाला, नाही आपण उशिरापर्यंत जागलोय वगैरे, तर चालू शकणार आहे का? खरं तर ह्या गोष्टी आहेत, ह्या सातत्याने फॉलो केल्या
तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर चांगला होणार आहे. बरोबर. पण येस, कधीतरी एखाद दुसरा दिवस पुढे मागे झाला कुठल्याही रुटीन मधला, म्हणजे कुठल्याही दिनचर्यातला एखादा पॉइंट हो. जरी पुढे मागे झाला तरी आपलं शरीर स्वस्थ असेल तर ते नक्कीच कोप अप करू शकतं आणि त्याचा काही शरीराला त्रास होत नाही. बरोबर. पण सातत्याने दिवसेंदिवस, महिनोन-महिने, वर्षोनवर्ष असंच जर चालू राहिलं चुकीच्या पद्धतीने, तर मात्र कुठल्यातरी आजाराकडे त्याची वाटचाल चालू राहते. बरोबर. म्हणजे थ्रू आउट आपण शक्यतो तरी हेच रुटीन कायम फॉलो रेग्युलर करावं. पण करण्याचा प्रयत्न एखाद करावा. दुसरा चीट डे नक्कीच आपण करू शकतो. तेवढं शरीर कोप अप करण्याइतकं नक्कीच सक्षम असतं. उदाहरणार्थ मे महिन्याची सुट्टी असते मुलांना. तर महिनाभर तुम्ही अशा पद्धतीने फॉलो केलं, की उशिराच झोपलोय, उशिराच उठलोय, तर त्याचा नक्कीच त्रास मुलांच्या शरीराला. तब्येतीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. बरोबर. पण एखादा दिवस रात्री उशिरापर्यंत पिक्चर पाहिलाय आणि मग सकाळी म्हणजे रात्री झोपलाही उशिरा आणि मूल उठलंही उशिरा आहे. तर एखाद दिवस तेवढं चालू शरीर शकतं. नक्कीच मॅनेज करू बरोबर. शकतं. पण रुटीन जे आहे ते मात्र असं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. अगदीच खरं आहे. नक्कीच. अवंती, आज इतकं छान मला वाटलं, म्हणजे हे खरं तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तरी हे कुठेतरी याचा विसर पडलाय. आपली जी काही लाईफस्टाईल झाली या सगळ्यामुळे, आणि तू जसं वेळोवेळी म्हणाली आहेस तसं ॲसिडिटी असतील, हे सगळे प्रॉब्लेम पालकांना आहेच आहेत ऑलरेडी. नक्की. तर हा कुठेतरी ही जागरूकता येणं आणि हे करून बघणं, आणि मला तेच, म्हणजे मी स्वतःला आता मी क्रॉस चेक तेच करते की यातलं मी कसं आणि काय करू. तर हे मुळात आधी स्वतःला पटलं पाहिजे आणि मग हे करणं, आणि तू म्हणालीस तसं त्याचे आपोआपच 8 दिवस मी हे केल्यानंतर काय फायदा होतो हे मला कळणार आहे. तर मी हे नक्की निदान करून बघीन, तर ते मुलांपर्यंत पोचेल आणि ती एक लाईफस्टाईल म्हणून आपण सेट करू शकू. नक्कीच. म्हणजे जी वर्षानुवर्ष आपल्याकडे होतीच. बरोबर आहे, जे आपलं कल्चर आहे खरं कल्चर तर. आहे आपलं. हीच खरंय. आपली संस्कृती आहे. अगदी आहे. या सगळ्याचा आम्ही विचार करू पालकांच्या वतीने, मी तुला असं नक्कीच. सांगते. आणि थँक्यू सो मच, इतके छान विचार आणि इतकं छान आपण आज बोलू शकलो. धन्यवाद.